नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बातमीपत्रात पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट। पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अचानक आग, ट्रकमधील कम्प्युटर स्क्रॅपचं सामान जळून खाक, लाखोंचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद, एमआयडीसीच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद। पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड, बिलाच्या पावत्या एडिट करून पैशांचा अपहार, पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल। हडपसर ते दिवेघाट परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या आता सुटणार, दिवेघाट ते हडपसर पालखी मार्गासाठी 792.39 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी, 13.25 किलोमीटर लांबीचा रस्ता होणार चौपदरी, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता, पुणेकर वाचत आहेत अभियान, 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन। चप्पाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई, 6 दिवस गडावर पार पडणार विविध कार्यक्रम, लाखो भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असल्यानं मोठा बंदोबस्त। पुण्याच्या खेड तालुक्यातील कोयाळी गावात भनोबा देवाचा यात्रोत्सव, यात्रेत देवदानवांच्या युद्धाचा थरार पाहायला मिळतो, राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक सहभागी। कोकण रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी घेण्यात आलेला ब्लॉक संपला, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक सुरू। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी टोल आकारण्याची शक्यता, टोल आकारण्यासाठी मुंबई महापालिका विचाराधीन, कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं 82% काम पूर्ण। अंधेरी पश्चिम मंडाळा मेट्रो 2B मधील नॅशनल महाविद्यालय मेट्रो स्थानक वगळलं, तर सुमननगर आणि अमरमहल जंक्शन मेट्रो स्थानक तांत्रिक कारणांमुळे रद्द। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये होणार बदल, ड्रेस कोड बदलणार असल्यानं कर्मचारी दिसणार नव्या रूपात। राज्यातील महामार्गावर 1004 ब्लॅक स्पॉट्स, वर्षभरात एसटीचे 3000हून अधिक अपघात, ब्लॅक स्पॉट्सचा मुद्दा ऐरणीवर। पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याबाबत साशंकता, निवडणूक आयोगाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय, सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी आयोग अभ्यास करत असल्याची माहिती। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात नौदलाची बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी, कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती, नौदलाकडून हेलिकॉप्टरच्या मदतीनं थरारक कवायती सादर। ललित पाटीलच्या कारखान्यात महिन्याला 7 दिवस ड्रग्सची निर्मिती, ललित पाटीलची नाशिक पोलिसांसमोर कबुली। दिशा सालेम प्रकरणाचा एसआयटी पथकाकडून तपास सुरू, सर्वप्रथम जुनी कागदपत्र तपासणार, त्यानंतर सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवण्यात येणार। ठाकरे गटाकडून अदानी विरोधातील मोर्चाचा टीजर जारी, उद्या धारावीपासून बीकेसीपर्यंत काढण्यात येणार मोर्चा, धारावी पुनर्विकासात अदानींकडून मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे ठाकरे गटाचा मोर्चा। खासदार विनायक राऊतांनी डीसीपी मनोज पाटलांची भेट घेतली, धारावी ते बीकेसीपर्यंतच्या मोर्चाला मागितली परवानगी, मुंबई पोलीस आयुक्तांनाही ठाकरे गटाचं पत्र, आम्हाला मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळेल, विनायक राऊतांनी व्यक्त केला विश्वास। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील विभागीय रेल्वे कार्यालयाला मराठी पाट्यांचा विसर, रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचाच पाटी मराठीत नाहीये, मराठी पाट्या न लावल्यास ठाकरे गटाचा रेल कामगार संघटनेकडून मराठीत पाटी लावण्याचा इशारा। मुंबई महापालिकेकडून 36,000 दुकानांची तपासणी, मराठी भाषेत फलक लावण्याची मुदत संपल्यानं पालिकेकडून दुकानावरील फलकांची पाहणी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी, मुंबईच्या कलानगर परिसरात मातोश्री बाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी। महानंद डेअरी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रिया मटके यांची प्रकृती खालावली, थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी प्रिया मटके यांचं बेमुदत उपोषण सुरू। गृह विभागात 23,628 पदं भरली जाणार, लोकसंख्येनुसार पोलीस शिपाई यांची जागा भरणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती।
नागपूर विधिमंडळ परिसरात बॅनरद्वारे आरोग्य यंत्रणेसंदर्भात सवाल. पुण्यातील आरोग्य यंत्रणांकडे लक्ष देणार का? पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटलवरील कारवाईबाबत सरकारला सवाल. डोंबिवली बदलापूर महामार्गावरील वसारगाव येथील मार्गिका गेल्या 1 महिन्यापासून बंद. एमआयडीसी आणि शेतकरी वादावर तोडगा निघत नसल्याने मार्गिका बंद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर. पाईपलाईन लिकेजमुळे पाणी वाया. एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसत असताना महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप. दिल्ली मुंबईनंतर आता कोल्हापूर शहरालाही हवा प्रदूषणाचा विळखा. देशभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोल्हापूरचं नाव. संसदेतील घुसखोरीनंतर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेत वाढ. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या साहित्याची कसून तपासणी. कोल्हापूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवून नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार. सरकारी खर्चातून भाजपचा प्रचार करत आहे का? नागरिकांनी विचारला जाब. राधानगरी तालुक्यामध्ये सोन्याची शिरोली या ठिकाणी नागरिकांनी विचारला जाब. इंदापुरातील शिवधर्म फाउंडेशनचे दूध आंदोलन मागे गेल्या 11 दिवसांपासून इंदापूर तहसील समोर सुरू होतं आमरण उपोषण. दूध दर प्रश्नावर 2 दिवसात तोडगा निघण्याची शक्यता. पुण्याच्या कात्रज कोंढवा परिसरातील रखडलेल्या विकास कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस. प्रशासनाला जाग आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिक आक्रमक. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यातील ससून रुग्णालयात परिचारिकांचं आंदोलन. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. मुंबई जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप. माझगाव जीएसटी भवनातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग. जुनी पेन्शन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं मंत्रालयासमोर आंदोलन. मंत्रालय कर्मचाऱ्यांचाही आंदोलनामध्ये सहभाग. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी एल्गार. कोल्हापूरच्या टाउन हॉल येथे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर. एकच मिशन जुनी पेन्शन असं म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी. राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा विधानभवनावर मोर्चा. ठिय्या आंदोलन करत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे न हटण्याचा मोर्चेकऱ्यांचा निर्धार. जुन्या पेन्शनसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप. जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज पूर्णतः बंद. सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका. राज्यातील पोलीस पाटलांचा विधानभवनावर मोर्चा. मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी मोर्चा. राज्यभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 15वा दिवस. प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी. पालघरमध्ये जुनी पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. विविध राज्य कर्मचारी संघटनांचा संपामध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात परिचालकांचं आंदोलन. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम बाबत जनजागृती. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम बाबत माहिती घेतली. नाशिक मनपाचे वादग्रस्त आयुक्त भालचंद्र गोसावी यांची अखेर बदली. रवींद्र जाधव यांची आयुक्त म्हणून वर्णी. नाशिकच्या सिन्नरमध्ये दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी. शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा तर तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या. प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा प्रहारचा इशारा. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात 2100 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील गोविंदराव शाळेची खो खो स्पर्धेत सुवर्णझेप. नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य खो खो स्पर्धेत ज्ञानेश्वर आमणे आणि राजू पाटील यांना सुवर्णपदक. पालघरमध्ये रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बनावट दारूची तस्करी. मुंबई अहमदाबाद मार्गावरील वाडा खडकोना हद्दीतील पेट्रोल पंपावर कारवाई. रुग्णवाहिकेसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. पालघर जिल्ह्यातील 6000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. जिल्ह्यात 1588 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सरकारच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना फटका.
कामावरून काढलेल्या रागातून 2 तरुणांकडून ऑफिसची तोडफोड. पुण्याच्या हडपसर भागातील घटना. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 2 तरुणांवर गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीनंच पतीला मारायची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघड. पती दुसरं लग्न करत असल्याची माहिती मिळताच पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल. पालघरच्या चिंचणी समुद्रकिनारी स्टंटबाजी करताना कार पलटी होऊन अपघात. अपघातात 3 जण किरकोळ जखमी. स्टंटबाजी करताना मागचा टायर फुटल्यानं अपघात. नाशिक उपनगरात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा उलगडा. आरोपीकडून 8 तोळे सोनं जप्त. नाशिक पोलिसांची कारवाई.